नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण द्वितीय सत्र परीक्षा 2025 इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका चला आता आपण पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागा भरा. एक पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे टिंबटिंब होय. उत्तर ऊर्जा. प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान सूर्य आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून 28 फेब्रुवारी दिवस साजरा केला जातो. चुंबक दक्षिण उत्तर दिशेत स्थिर राहतो. ब प्रश्न, खालील कामे करण्यासाठी कोणते यंत्रे वापराल त्याचे प्रकार लिहा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 4 दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 3 लिहायचे आहेत. टीनच्या डब्याचे झाकण काढणे, यंत्र टीन ओपनर, यंत्राचा प्रकार उतरण किंवा स्क्रू. 2 भाजी चिरणे, यंत्र सुरी किंवा विळी, यंत्राचा प्रकार पाचर. 3 विहिरीतून पाणी काढणे, रहाट व दोरखंड, यंत्राचा प्रकार कप्पी. 4 पापड भाजणे, यंत्र चिमटा, यंत्राचा प्रकार तरफ. आता पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, जोड्या लावा. गुण 4, अ गट ब गट. 1 घरंगळणारा पदार्थ, गतिज ऊर्जा. अन्न, रासायनिक ऊर्जा. ताणलेले धनुष्य, स्थितीज ऊर्जा. सूर्यप्रकाश, उष्णता ऊर्जा. ब गतीचा प्रकार ओळखा. फक्त 4 गुणांसाठी. 1 पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे. उत्तर वर्तुळाकार गती किंवा नियतकालिक गती. 2 आकाशातून पडणारी उल्का, एकरेषीय गती. पाण्यात पोहणारा मासा, यादृच्छिक गती. सतारीची छेडलेली तार, आंदोलित गती. 5 जमिनीवरून उडवलेले रॉकेट, एकरेषीय गती. क गटात न बसणारा घटक ओळखा. सूर्यप्रकाश, वारा, लाटा, पेट्रोल. उत्तर पेट्रोल. चंद्र, पृथ्वी, शनी, मंगळ. उत्तर चंद्र. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3, त्यातील अ कोणता चुंबक वापराल. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1 कचऱ्यामधून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा आहे. विद्युत चुंबक. 2 तुम्ही जंगलात वाट चुकला आहात. होकायंत्र. 3 खिडकीची झडप वाऱ्यामुळे सतत उघड-बंद होते. कायमचे चुंबक. ब खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 5. 1 वजन म्हणजे काय. उत्तर वजन म्हणजे एखाद्या वस्तूवरील गुरुत्वीय बल होय. 2 साधी यंत्रे म्हणजे काय. उत्तर ज्या यंत्राची रचना साधी, सोपी, सरळ असून त्यात 1 किंवा 2च यंत्रे असतात त्या यंत्रांना साधी यंत्रे म्हणतात. पुढील प्रश्न 3, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय. उत्तर ऐकण्यास त्रासदायक असणारे सततचे आवाज ज्यामुळे आपल्याला शारीरिक व मानसिक त्रास होतो त्याला ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. 4 न्यूटनने प्रकाशविषयी कोणता ग्रंथ लिहिला. उत्तर न्यूटनने प्रकाशाविषयी द ऑप्टिक्स हा ग्रंथ लिहिला. पुढील प्रश्न क उत्तराच्या योग्य पर्यायाला टिक करा. गुण 3 आहेत. 1 चुंबकाच्या साहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र कोणी विकसित केले. उत्तर मायकेल फॅरेडे. 2 सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत. उत्तर 8. सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कोणता. तर गुरु. पुढील प्रश्न क्रमांक 4, असे का. 1 यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते. उत्तर यंत्राचा वापर करताना यांत्रिक बलाचा योग्य व जास्त फायदा व्हायला पाहिजे. जर यंत्रात तेल घातले नसेल तर त्याचे निरनिराळे भाग घर्षण करतील व घर्षण बल वाढून कामाचा गतीला विरोध होईल, म्हणून यंत्रांना तेल दिले पाहिजे. दुसरा प्रश्न, कॅरम बोर्डवर पावडर टाकतात. उत्तर कॅरम खेळताना सोंगट्या पटकन सटकल्या पाहिजेत, म्हणजेच त्यांच्यातले आणि कॅरम घर्षण बल कमी झाले पाहिजे. घर्षण बल कमी झाले की सोंगट्यांची गती वाढेल, त्यासाठी पृष्ठभाग पावडर टाकून गुळगुळीत करतात. पुढील तिसरा प्रश्न पहा. प्रवासी बॅगांना चाके असतात. उत्तर चाके हे साधे यंत्र आहे. प्रवासी बॅगेचे वजन उचलण्यापेक्षा ती ढकलत नेणे सोयीचे आहे. यात श्रम व वेळ दोन्ही वाचतात, म्हणून प्रवासी बॅगेला चाके असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा.
परिसरातील कारखान्याचा मोठ्याने आवाज येत असेल तर काय करणार? उत्तर: अगोदर त्यांना कळवावे. काही समस्या उद्भवली तर त्याचे उपाय करावे लागतील. नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करता येईल. दुसरा प्रश्न: ऊर्जेची विविध रूपे कोणती? उत्तर: यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा. पुढील प्रश्न वर्गीकरण करा. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. साधी यंत्रे आणि गुंतागुंतीची यंत्रे यामध्ये वर्गीकरण करायचं आहे. कंसामध्ये जे दिलेले आहेत ते सर्व शब्द वाचन करा. साधी यंत्रे त्यामधून आपण लिहिणार आहे. तरफ, कप्पी, उतरण, सुई, सुरी, जिना, घसरगुंडी, ओपनर, पाचर ही साधी यंत्रे आहेत. आणि गुंतागुंतीची यंत्रे पहा: सायकल, क्रेन आणि शिवणयंत्र. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका इयत्ता 6वीची विज्ञान विषयाची उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.